गोविंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि सद्गुरुं त्वं नमामि। सत्संगजी प्रेमाने बोला, सर्वांनी बोला। सत्संगजी फक्त 3.5 तास राहिलेले आहेत. वर्षभरामध्ये परमार्थिक विकास किती झाला याला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं स्थान आहे. कारण वर्ष निघून जातील, एक एक वर्ष आमच्या जीवनातून संपत जाईल. त्याचा अर्थ आयुष्य वाढलं नाही, आयुष्य कमी झालं. श्वासागणिक वर्षागणिक आयुष्य आमचं कमी झालं. वास्तविकता सत्संगाची आज आत्मचिंतनाची गरज आहे. 2023 ला आम्ही निरोप देतोय काही तासांमध्ये. आता हे गेलेलं साल पुन्हा कितीही प्रयत्न केले तर ते अजिबात येणार नाही. येणार का कधी? कधीच येणार नाही. समर्थ म्हणतात दासबोध ग्रंथामध्ये की वाळले काष्ट हिरवळेना, पडिले फळ ते पुन्हा लागेना, तैसे पडिले शरीर जन्मास येईना मागुचे. महाराजांनी काय म्हणलेलं आहे की वाळले काष्ट हिरवळेना. काष्ट म्हणजे लाकूड. लाकूड एकदा वाळलं की ते वाळलंच, पुन्हा त्याला पालवी फुटत नाही. पडिले फळ ते पुन्हा नाही येणार. म्हणजे झाडाचं पिकलेलं फळ एकदा का खाली पडलं, परिपक्व झालं की ते ऑटोमॅटिक झाडापासून अलग होत. हा निसर्गाचा नियम आहे. 365 दिवसांपैकी आज 365वा दिवस आहे आणि त्यातले काही तास फक्त शिल्लक राहिलेले आहेत. जसं पडलेलं झाडाचं फळ ते पूर्वावस्थेमध्ये जाऊ शकत नाही, तसं निघून गेलेलं हे साल पुन्हा येऊ शकत नाही. आणि म्हणून सत्संगजी या उपलब्ध समयाला, उपलब्ध येणारा नाही आणि गेलेल्या पण नाही, उपलब्ध समयाला आमचा आत्मिक विकास किती झाला, आम्हाला सत्संगाची सुकून शांती मिळाली का, समाधान मिळालं का, याचं आत्मचिंतन करायला लावणारा दिवस म्हणजे 31 डिसेंबर आहे. वास्तविकता गुरुभक्तासाठी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी फारसा विशेष नाही आहे. कारण गुरुभक्तासाठी प्रत्येक उजळणारा दिवस हा नवीन आहे आणि मावळणारा
वर्षाचं मोजमाप नाही सांगितलं, दिवसाचं मोजमाप नाही, तासाचं तर नाहीच नाही. साधू संत काय म्हणतात की क्षणोक्षणी करावा हाच विचार, क्षणोक्षणी करावा हाच विचार. तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान, सावध म्हणजे बाबा तू जागरूक राहा, सचेतन राहा आणि क्षणोक्षणी श्वासाखडिक तू विचार कर की हा देह मला कशासाठी मिळाला. श्वासाखडिक का विचार करायचा? कारण हा संसार रूपी भवसागर तरुण जायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला विचार करायला हवा की उपलब्ध समयाला मला सुकून मिळालं का, शांती मिळाली का. राष्ट्रीय संत समागम नुकताच संपन्न झाला आणि येणारा नागपूर समागम ही अगदी तोंडावरती येऊन टेपलेला आहे. दोन्ही समागमची एकच थीम असणार, सुकून. सुकून हा ह्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो की शांती. मग शांती आम्हाला मिळाली का 2023 सालामध्ये? का आम्ही अशांत होतो? चिंतन करायचं आहे. एक तुम्हाला सांगू का, शांती जर प्राप्त करायची असेल तर साधू संतांनी त्याचं एकमात्र सूत्र सांगितलं. शांती जर हवी असेल तर साधू संतांनी एकमात्र सूत्र सांगितलं की शांती हवी असेल तर पहिल्यांदा मरावं लागेल. मरायला लागेल, मेल्याशिवाय शांती मिळणार. तुम्ही म्हणाल महाराज देह सोडल्यानंतर शांती मिळालेली सांगायला जिवंत पाहिजे की, है ना? मिळाले म्हणून सांगणार कसं? साधू संत म्हणतात की मेल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही. एखाद्या व्यक्तीने शरीर सोडलेलं आहे, मग काय करतो आपण? परस्थानामध्ये भिंतीला टेकून ठेवतो. पाहुणे रावळे मित्र मंडळी सगळे सोयरे आप्त इष्ट सगळ्यांना फोन लावला जातो, सगळे येतात बघायला, है ना? आणि मग मुलगा येतो, मुलगी येते जर बाहेरगावी असतील तर, आणि मग मुलगी ओरडते जोरात, बाबा माझ्याशी बोला ना. बाबांना तोंड आहे पण बाबा बोलतील नाही. मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही माझ्याकडे एक वेळ तरी बघा ना. बाबांना डोळे आहेत, बाबा बघतील का? बघणार नाही बघणार. पत्नी अगदी आजचा मोक्षा रडते, अहो माझ्याशी बोला. तोंड आहे, बोलतील का? नाही बोलणार का? ते पूर्ण शांत झाले. पूर्ण शांतीचा अनुभव घेतलेला आहे. कोण बोल म्हणलं तर बोलणार नाही, बोलणार का? नाही बोलणार. बघा म्हटलं तर बघणार. कोण कोण आले ते पण डोळं उघडून बघणार. प्रत्येक वेळेला मी मित्राच्या कार्याला जात होतो, आता माझ्या कार्याला आलाय कडे डोळं उघडून असं बघेल नाही बघणार. कारण पूर्ण शांतीचा अनुभव घेतलेला आहे. कुठलाही त्या बॉडीवरती परिणाम होत
झालं, सगळे पाहुणे रावळे आले, तोंड बघितलं, सगळं झालं. म्हणले आता चला आवरा पुढचा कार्यक्रम. उचलून घेतलं पाटावरती, पाट घेतलं पाटावरती. मग मातावेची काय करतात की टाळू भरतात. बघितले का नाही? आता टाळू भरली तर त्याचं डोकं काय शांत होणार? कारण मुळचं ते पूर्ण शांत आहे. शांत आहे का नाही? काय हात हलवत नाही, पाय हलवत नाही, कोण पंडित बघत नाही, कोण कोण आले बघत नाही, पूर्ण शांतीचा अनुभव आहे. हा पूर्ण टाळू भरली, डोकं शांत होणार, परिणामच नाही हो, कुठलाच परिणाम नाही. मग झालं असं की 3 दगड आणि त्यावरती सत्संग डिचकी ठेवली जाते. पाणी तापतंय का नाही काय माहित नाही. बुजुर्ग लोक म्हणले अहो तापू दे, नाही डाळ तापू दे, नुसता धूर निघला तर बास. हा आता पाणी तापलंय का नाही तापलंय, ज्याला आंघोळ घालायचं येतो त्याच्यावर काय परिणाम? तापलं जोरात तर म्हणणार आहे का लय गरम आहे, आणि नाही तापलं तर म्हणणार आहे का पाकच गार आहे? नाही, पूर्ण शांती. आज 2023 मध्ये शांती घातल्याशिवाय 24 मध्ये सुरुवातच नाही करायची. हा आज थीम दिलेले आहे सद्गुरू माताजींनी, शांती, पूर्ण शांती, परमार्थिक तर हयात मध्ये अनुभव घेतल्याशिवाय आज जायचंच नाही. हा शांती, पूर्ण शांत आहे ना. ज्या व्यक्तीनं देह सोडलेला आहे त्याच्यावरती कुठला परिणाम नाही, पूर्ण शांत. सत्संगाची हरदेववाणी कुणाकडे असेल तर तुम्ही काढून पहा. त्यामध्ये हरदेवश्री महाराज काय म्हणतात पहा. जेतेची, हा जेतेची गुरु दर पे मर जाना ही भक्ति है, मैं मेरे का भाव मिटाना ही भक्ति है, हंसते हंसते कटु वचनों को सह लेना ही भक्ति है. हरदेव सिंह महाराज काय म्हणतात की जीतेची गुरु दर पे मर जाना. कुठं मारायचं? कुठं? संसारात नाही. रात्रंदिवस जागो आहे संसारात, रात्रंदिवस आम्ही खपतोय, तिथं नाही मारायचं. जिथे जी गुरु दर पे मर जाना, जिवंतपणी महाराज सद्गुरूच्या चरणावरती मरायचं, जिवंतपणी. ज्यानं शरीर सोडलेलं आहे ना तो डोळं झाकून शांत असा बसलेला, शांत. पण ज्याला भिंतीला टेकवलेलं आहे, ज्यानं शरीर सोडलेलं आहे, तो डोळं झाकून अनुभव घेतो शांतीचा. इथं डोळं उघडे ठेवून अनुभव घ्यायचा आहे. तसा डोळे झाकलेल्याचा कसा? थोडस दृष्टांताकडे जावे म्हणजे लक्षात येईल. नाही तर डोक्याच्या वरनं जायचं. प्रेमाने बोला. हा नाशिक संत समागम मध्ये सद्गुरू माताजीने एक सुंदर दृष्टांत दिला होता की जो दृष्टांत तुमच्या नेहमी परिचयच आहे, परंतु जिवंतपणे कसं मारायचं आहे हे यातून सांगायचं आहे. एकदा झालं असं की एकनाथ महाराज नाशिक संत समागम मध्ये सद्गुरू माताजींनी हा दृष्टांत दिला. एकदा एकनाथ महाराज गंगेमध्ये स्नान करायला गेले आणि स्नान करून वरती आल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या अंगावरती थुंकली. पुन्हा एकनाथ महाराज गंगेमध्ये स्नान करायला गेले. पुन्हा वरती आल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा त्यांच्या अंगावरती थुंकली. एकनाथ महाराज काहीही बोलले नाहीत. काहीही बोलले नाहीत. जीते जी मर जाना. भिंतीला टेकवून ठेवल्यानं कुठलाही परिणाम. एकनाथ महाराजांच्या अंगावरती ती व्यक्ती थुंकत्या, कुठलाही परिणाम. जितेची ते भिंतीला टिकवून ठेवलं, ते मेलंय, पण इथं जिवंतपणे महाराज मारायचं आहे. लय अवघड काम आहे, पण मेल्याशिवाय शांती नाही मात्र.
तिथलं पण मरण आहे आणि इथलं पण मरण आहे. इथलं मरण अवघड आहे, तिथलं सोपं आहे. एकदा जीव गेला की मोकळं झालं, पण इथं मरायचं फार अवघड आहे. आणि साधू संतांनी स्वतः मरून शांतीचा अनुभव कसा घेतला हे या दृष्टांतातून पाहिजे. मग ती व्यक्ती एकनाथ महाराजांच्या अंगावरती फुंकली. एकनाथ महाराज काहीही बोलले नाही. पुन्हा गंगेमध्ये स्नान करायला गेले, वरती आले आणि वरती आल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकली. असा जवळजवळ 108 वेळा प्रकार घडला. किती वेळा? 108. एकदा चुकून जर थुंकत असताना त्यातली शितोडे अंगावर पडले. महाराज जरा बघून प्रकार किती वेळा घडला? जरा जोरात बोला. हा, 108 वेळा. परिणाम काय? बघ उत्तर काय दिलं बघा. समोरची व्यक्ती एकनाथ महाराजांचं चरण धरलं आणि एकनाथ महाराजांना विचारते की महाराज एवढ्या वेळेला ही क्रिया करून तुम्ही इतके शांत कसे? त्यावेळेला एकनाथ महाराजांनी दिलेलं उत्तर आम्हाला विचार करायला लावणार आहे. एकनाथ महाराजांनी दिलेलं उत्तर आम्हाला जिवंतपणी मरायला सांगणार आहे. काय दिलं उत्तर? एकनाथ महाराज म्हणाले की आज विठ्ठलाची कृपा झाली. आज माझ्या विठ्ठलाची भगवंताची कृपा झाली. त्यानं तुमचं शरीर धारण केलं आणि माझ्या अंगावरती एवढ्या वेळा क्रिया करून घेतली आणि माझं भाग्य उदयाला आलं. दिवसातून एकदा आंघोळ करत होतो, आज 108 वेळा पूर भरून आला. सांगा ना, जीते जी गुरुदर पे मर जाना ही भक्ती थी. जिवंतपणी एकनाथ महाराज मेलेल्याचं पूर्ण शांती प्राप्त केलेल्याचं तो दृष्टांत. जिवंतपणे. हा, हरदेव सिंग महाराज काय म्हणतात की मैं मेरी का भाव मिटाना ही भक्ती. हे माझं आणि हे तुझं हा भाव मिटला पाहिजे. हे सगळं काही भगवंताचं आहे. हा, सर्व काय भगवंत देणार आहे आणि सर्व हे त्याचं आहे. माझं कधी म्हणायचं नाही. सद्गुरू माताजी जे हे जीवनामध्ये माझ्या घडतंय ही सर्व तुमची कृपा आहे. सुख आलं तरी सद्गुरू माताजी तुमची कृपा, दुःख आलं तरी सद्गुरू माताजी तुमची कृपा. दोन्ही आलं ना हसायचं, रडायचं. दुःख आलं तरी पण हसायचं आणि याला सांगायचं सद्गुरू माताजी आलंय ना ती तुमची कृपा आहे. अहो जे आलंय ना त्याला आलिंगन द्या, त्या दुःखाला, त्या दुःखावरती प्रेम करा. त्याला पण चांगले चांगले 4 घास खाऊ घाला. त्याला असं वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे की अरे 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 मी चुकीच्या घरात आलो नाही ना. हा, हसते हसते जिसने गप पी लिया समझो उसने ही जीवन जीना सीख लिया. जीवन जगायचं म्हणजे सोपं काम नाही. हसते हसते कटु वचनों को सह लेना ही भक्ती है. हसत हसत महाराज एकनाथ महाराजांनी अगदी आनंदानं गंगेमध्ये जायचे, अंघोळ करायचे, वरती यायचे. विठ्ठला आज तू या रूपामध्ये प्रकट आहेस, मला आनंद झाला, मला आनंद झाला. सांगा ना, परिस्थिती बिकट आहे. बिकट परिस्थितीला सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून शांतीचा अनुभव घेतला. एकनाथ महाराजांचा दृष्टांत फार जुना झाला. महाराज निरंकार मिशनचा त्याच तोला मोलाचा दृष्टांत बघूया. त्याच तोला मोलाचा मग खरं वाटेल. थोडस प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. एकदा झालं असं की उन्हाळ्याचे दिवस होते आणि निरंकारी सद्गुरू असा मोठा हॉल होता आणि आतमध्ये बसले होते. सर्व संत महात्मा भाविक भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. रखरखत ऊन होतं.
11-12चं टायमिंग झालं होतं आणि बाहेर रस्त्यावरती काही धर्मांध लोक उभे होते आणि ते सगळे लोक आतमध्ये निरंकारी जे सद्गुरू होते त्यांना अपशब्द वापरत होते, नको ते बोलत होते. आणि मग निरंकारी अनुयायांनी ते सगळं ऐकलं आणि आले सद्गुरूंकडे. म्हणले, बाबाजी ते काहीतरी बाहेरून बोलतायत. त्यावेळेला बाबाजी म्हणाले की तुम्ही शांत राहा. 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तो बाहेर लोकांचा कार्यक्रम चालू होता, तसाच अपशब्द वापरण्याचा. आणि 1 वाजल्यानंतर निरंकारी सद्गुरूंनी 2 संत महात्माजींना सांगितलं की महाराज असं करा, 2 गार पाण्याच्या बादल्या आहेत, त्यामध्ये एकामध्ये 5 ग्लास घाला आणि पाठीमागला जो दरवाजा आहे ना तिथून असं बाहेर जा. आणि जे बाहेर उभे आहेत महात्माजी त्यांना पाणी पाज. मग बाबाजींचा आदेश त्याप्रमाणे त्या महात्माजींनी मानला. 2 बकेट भरून गार पाणी घेतलं, त्यामध्ये ग्लास घातले आणि जिकडे दिशा निर्देश केला होता त्या पद्धतीने ते महात्मा बाहेर गेले आणि बाहेर जे उभा होते ना त्या सगळ्यांना पाणी पाजलं. कारण रखरख ऊन होतं. 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तोंडाचा पट्टा चालू होता आणि त्यांना तहान लागली होती हे बाबाजींनी जाणलं. आणि मग त्यांना सगळ्यांना पाणी पाजलं महात्माजींनी. आणि पाणी पाजल्यानंतर पिणारा एक जण विचारतोय की पाणी पाजलं, फार बरं वाटलं. एवढं म्हणला आणि पुन्हा तोच महात्मा पिणारा म्हणतोय की हे पाणी कुणी पाठवलं? पाजणारा म्हणतोय की ज्यांना तुम्ही बऱ्याच वेळेपासून बोलता ना त्याच निरंकारी सद्गुरूंनी हे पाणी पाठवलेलं आहे. सासंगजी त्यातल्या काही भाविक भक्तांनी, आता भाविक भक्तच म्हणावं लागतील त्यांना, त्या काही भाविक भक्तांनी खाली मान घातली, शर्मिंदा झाले आणि काही होते दगडासारखे निबरगट्ट ते निघून गेले. आणि काही लोकांनी मान खाली घातली, ते निरंकारी सद्गुरूंच्या आत दर्शनाला आले, ब्रह्मज्ञान घेतलं आणि निरंकारी झाले. सत्संगाची बाहेर ते लोक काहीतरी बोलत आहेत, निरंकारी सद्गुरूने ते हसत स्वीकारलं. अरे बाबांनो, जे आत बसलेत ना ते पण माझेच आणि जे बाहेर उभे आहेत ते पण म्हणा की जरा. नवीन वर्षात आपण प्रवेश करतोय महाराज. इथं काय बोलणार नाही, घरात गेले की बघा अहो थांबा म्हणायला. आतले पण बाहेरचे पण हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. निरंकारी सद्गुरूजींनी या वचनाला अनुसरून हे विश्व माझं घर आहे, हे आतले पण माझेच आणि बाहेर उभे आहेत ते पण माझे. तसंच सत्संगाची आम्हाला जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना आम्हालाही कोणतरी वाईट बोलतं, त्यावेळेला वाटतं का तो बोलणारा माझा आहे, तो बोलणारा माझा सखा आहे, त्याच्यावरती मला प्रेम करायचंय, त्याला पाणी पाजायचंय, त्याला घरी प्रसादीला बोलवायचंय. वाटतं नाही म्हणजे तुम्ही अनुभव घेतलाय, जुन्या वर्षात सिद्ध करताय चांगलं आहे, पण आता काही तासानंतर सिद्ध करू. प्रेमाने बोला. मी मान्य केलं, खरंच जे मनात आहे ते ओटावरती आणलं. म्हणजे तुमच्या बाबतीत असा प्रकार घडलेला असू द्या, झालं गेलं. आता 23ला, आता 24ला तसलं कोण 4 शिव्या दिल्या
तरी सद्गुरू माताजींना म्हणायचं की सद्गुरू माताजी तुम्ही त्या व्यक्तीचा देह धारण केले, हो चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो रे विण, म्हणजे जो मला वाईट बोलतोय ना सद्गुरू माताजी तुम्ही त्या घटातून बसून मला बोलताय, का बोलताय, माझं कुठंतरी चुकलं असेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचा चष्मा लावायचा. कुठला? चांगला, नकारात्मक नाही. नकारात्मक लावला की सगळं बिघडलं. साधू संतांनी नेहमी चांगला चष्मा लावला. जाव्या तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये थोडस एकदा झालं असं की सगळे लोक तुकाराम महाराजांच्या जवळ आले एक गाढव घेऊन, आणि तुकाराम महाराजांना गाढवावरती बसवलं आणि सगळ्यांनी काय केलं, पायातल्या चपला काढल्या, त्याचा हार बनवला आणि तुकाराम महाराजांच्या गळ्यात हार टाकला. तुकाराम महाराजांना गाढवावरती बसवलं आणि हे सगळे पायी चालत आले आणि वर्ण काय केलं, भाजीच्या पेंड्या गळ्यामध्ये टाकल्या. तुकाराम महाराजांचा गावातनं जुलूस काढला, धिंड नाही म्हणत मी, जुलूस. सद्गुरू माताजींचा सभागृहामध्ये जसा जुलूस निघतो ना तसा तुकाराम महाराजांचा जुलूस काढला गाढवावरनं. त्याला जुलूसच म्हणावं ना, अहो कळत नाही त्यांना. कळलं असतं तर महाराज जुलूस काढला असता का नाही, आता कळत नाही म्हणून त्याला जुलूसच म्हणायचं. काय म्हणणार तुम्ही काय म्हणायचे म्हणा, दिंड म्हणा, काय म्हणायचे म्हणा, पण आज मला जुलूस म्हणावं असं वाटतं. कारण तुकाराम महाराजांनी अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये विठ्ठलाचे आभार मानले. ते पुढे आपण पाहू. हा काढली धिंड आणि मग ही सगळी धिंड नाही, जुलूस, माफ करा, जुलूस. हा सगळा हा जुलूस तुकाराम महाराजांच्या कोटी जवळ आला. कोटी घर मिशनच्या भाषेमध्ये सांगतात. तिथे आला आणि तिथे आल्यानंतर आवली बाहेर आली, पत्नी तुकाराम महाराजांची, आणि आवली म्हणते, अहो तुम्हाला काही कळतं का महाराज. तुकाराम महाराज, अहो हे लोक तुम्हाला गाढवावरती बसवतात, गळ्यात चपलेचे हात घातले, भाजीच्या पेट्या घातले. तुकाराम महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीला, बिकट परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून कसं उत्तर दिलं आवलीला. आवलीला म्हणतात, अगं आवली आज विठ्ठल माझा कृपाळू झाला. काय झाला जरा बोला. आता 24 मध्ये कृपाळूच आहे. हा आहे ना. हा विठ्ठल माझा कृपाळू झाला आणि त्यानं या सगळ्यांची शरीर धारण केली. आणि बघ आवली म्हणले सगळ्यांनी पायातल्या चपला काढल्या आणि ते सगळे लोक चालत आले, मला गाढवावरती बसवलं. माझं किती भाग्य मोठं आहे. आणि त्यांना कोण सांगितलं कुणाच ठाऊक, यांच्या घरामध्ये चपला नाही म्हणून सगळ्यांना चपलेचे हार म्हणले, पत्नीला, मुलाला, सगळ्यांना म्हणले 5-6 जोड्याचा हार घातलाय म्हणले. आपल्याला चपल्या वास होत्या म्हणले. आणि यांना कसं कळलं कुणाच ठाऊक, म्हणले भाजी आपल्या घरामध्ये नाही, भाजीच्या पेट्या गळ्यामध्ये घातलेले आहेत. आज खरं माझं भाग्य उदयाला आलेले आपली. सत्संगाची प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी पाहिले. हा म्हणून असा एखादा बाका प्रसंग ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये उभा राहील ना, उभा राहील, राहणार आणि तो राहणारच. हा आजपर्यंतचा साधू संतांचा नव्हे, देवाधिकांचा अनुभव आहे. आम्ही तर सामान्य माणसं आहोत. असे प्रसंग असंख्य येणार. जरी आले तरी दूर त्याच्याकडनं जायचं नाही, त्याला बिलगायचं, त्याला प्रेमानं आलिंगन द्यायचं. दुःख जरी आलं तर ये बाबा तुम्ही माझाच आहेस, आलिंगन द्यायचं, त्याच्यावर प्रेम करायचं. त्याला बी वाटलं पाहिजे मी चुकीच्या घरात आलो का काय. हा जिंदगी में जो लोग घबरा गए गम के मारे वो जहर तक कभी खाते. म्हणून घाबरायचं नाही. घाबरायचं कुणाला, याला घाबरायचं. सद्गुरू माताजी माझ्या मुखातून कुणाला तरी वाईट शब्द जाऊ नये, कारण तुम्ही बघताय मला
आणि बघताय ना याचा एक दिवस मला हिशोब द्यावा लागणार. ही दुनिया अंधेर नगरी नाही. इथं यायचं खायचं प्यायचं मौज मजा मस्ती करणं ही दुनिया अंधेर नगरी नहीं है. मरने के बाद इस ईश्वर को जवाब देना पड़ेगा. इस मृत्यु लोक में जाकर हमने क्या क्या किया है. देव आपल्याला विचारेल की बाबा या धरतीवरती जाऊन तू काय केलं. त्यावेळेला आपण म्हणू सत्संगला गेलो, पण देव लगेच दुसरं कॅसेट काढेल टाकेल. बघ बाबा चित्रपट जाता जाता कधी कधी कुणाला वाईट पण बोलला होतास. कुणाचा तुमकत असताना साधा तुमकला तर नाही फवारा अंगावरती आला तरी पण तू थोडस ताकदीनच म्हणावं लागेल बोलला होतास. मग तो ज्यावेळेला चित्रपट निघेल आणि माझा चित्रपट इकडे दुसराच असेल. मी सत्संगला जात होतो, गीत गात होतो, सेवा करत होतो, मग ते सगळं तुम्ही सांगाल ना सगळं. हा पण तुम्ही केलेलं आहे. पण देवाकडे पण एक कॅसेट आहे की, आणि हे कॅसेट कुठं घोळवत नाही. सगळ्यांचं स्पेशल कॅसेट देवाच्या डिक्शनरी मध्ये ठेवलेलं आहे. हा ती डिक्शनरी कधी घाळ होत नाही, त्यात व्हायरस शिरत नाही, आणि कॅसेट पण कधी घाळ होत नाही. नुसतं देवा नजर फिरवली की कॅसेट येऊन डायरेक्ट त्यामध्ये पडलं चित्रपट. लगेच कॅसेट देवाला आणाय पण लागत नाही, नुसती नजर टाकली की लगेच चित्रपट. हा त्यामुळे सत्संगजी तुम्ही कोणाला भ्या न भ्या, याला तुम्हाला भ्यावं लागेल आणि याला उत्तर द्यायचं आहे. म्हणून या सत्संगाची काटा काट्यावर गेले. काटा पण आमचा काटा निघायच्या आधी, आमचा काटा निघायच्या आधी जीवनामध्ये जे जे दुःखाचे काटे येतील ना त्या सगळ्यांना फुलामध्ये रूपांतर करण्याची ताकद सद्गुरु माताजी या प्रत्येक गुरुभक्ताला बहाल करा. आणि नवीन वर्षामध्ये येणारे काटे सुद्धा फुलाचं रूप धारण करून प्रत्येक गुरुभक्तामध्ये द्यावेत. ती सकारात्मक दृष्टी या गुरुभक्तांना नवीन वर्षामध्ये बहाल करा. आणि जसं भिंतीला टेकून ठेवल्यानंतर पूर्ण शांतीचा अनुभव होता, तसं या गुरुभक्तांना जीते जी गुरु दर पे मर जाना ही भक्ती आहे, असा भक्तीचा अनुभव तुम्ही प्रत्येकाच्या झोळीमध्ये टाका. सर्वांचं योग करतो सुखाचा करा. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2 तास अगोदर प्रेमाने बोला.